जिल्हा दूध उत्पादक संघामध्ये झालेल्या आर्थिक अपहार प्रकरणावर आज विधानसभेत आमदार अभिजित पाटील यांनी शासनाचे 8 जुलै 2025 रोजी विधान भवन मुंबई इथं स्पष्ट भूमिका आणि जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करत ठोस प्रश्न उपस्थित केला। राज्य दूध महासंघात अपहार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर अद्याप कारवाई का नाही या प्रश्नाला जोडून आमदार पाटील यांनी सांगितले की सोलापूर जिल्हा दूध संघात सुद्धा अशा प्रकारचा स्वरूपाचा प्रकार घडला होता आणि त्यावर 83 आणि 88 अंतर्गत चौकशी झाली। संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले, परंतु मंत्रालयात पोहोचल्यानंतर एका विशिष्ट अधिकाऱ्याने ही चौकशी रद्द करत संचालक मंडळ पुन्हा पूर्ववत केले। हा सर्व प्रकार म्हणजे स्पष्टपणे भ्रष्टाचार सिद्ध झाल्यावरही शासन त्यावर कठोर पावलं न उचलता दोषींना अभय देत असल्याचा स्पष्ट संदेश समाजात जात आहे। हे अत्यंत दुर्दैवी आहे, असं आमदार पाटील यांनी ठामपणे विधानसभेत सांगितलं। महोदय, मंत्री महोदयांना तसा स्पेसिफिक प्रश्न आहे की हे अधिकारी निलंबित केले का ज्यांनी हा अपहार केला, आणि दुसरा त्याच्याबरोबर सोलापूर जिल्हा दूध संघात देखील असाच प्रकार घडलेला आहे। जसं हा राज्याच्या याला घडलाय तसा सोलापूर जिल्ह्याच्या तिथं देखील घडलाय। त्याच्यावरती त्याची चौकशी झाली, 83-88 झाली आणि परत त्या ठिकाणी आपल्याकडनं त्याला खाली शहाजी पाटील नावाच्या एका अधिकाऱ्यानं ती परत चौकशी रद्द केली, संचालक मंडळ बरखास्त केलं होतं आणि त्यात देखील असाच असताना सगळं होऊन परत आपल्या लेवलवरती मंत्रालयात आल्यानंतर आपण त्याची चौकशी रद्द करून खालच्या अधिकाऱ्यांनी रद्द केलं आणि परत संचालक मंडळ रिस्टोर झालं। हे जे प्रकार होत आहेत, मग ह्याला आपण किती दिवस अशा अभय देणार? आपण अशा गोष्टी कशा करणार? मग भ्रष्टाचार होतोय, सिद्ध होतोय, चौकशी पूर्ण होते आणि परत सोलापूर जिल्हा दूध संघाचं संचालक मंडळ याच्यात दोषी आढळलं होतं, आपल्याकडनं परत आदेश गेले आणि परत ते त्यांना रिस्टोर करण्यात आलं। अशा प्रकार कधी थांबणार? चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।